महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। बाबा सोनापीर उरूस आनंदात साजरा करा, तहसीलदार अभिजित जगताप यांचे अधिकारी पदाधिकाऱ्यांना बैठकीत आवाहन। बैठकीनंतर बाबा सोनापीर दरगाह परिसराची केली सर्व अधिकारी पदाधिकाऱ्यांनी पाहणी। माहूर गडावरील सुफी संत बाबा सोनापीर यांच्या शहरातील दरगाह येथे दिनांक 5 मार्च ते 10 मार्च पर्यंत पार पडणाऱ्या उरूस निमित्त माहूर तहसील कार्यालयात तहसीलदार अभिजित जगताप यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली। या बैठकीत तहसीलदार अभिजित जगताप यांनी होणारा उरूस आनंदात साजरा करत भाविकांना कुठलाही त्रास होऊ नये याची दक्षता घेण्याचे आवाहन बैठकीत करून त्यांनी बाबा सोनापीर दरगाह परिसराची अधिकारी पदाधिकाऱ्यांना घेऊन पाहणी आवश्यक केली आणि आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत। माहूर गडावर साजरा होणाऱ्या बाबा सोनापीर उरुसात देशातील अनेक राज्यांसह देश विदेशातील भाविक दर्शनासाठी सामील होत असतात। या ठिकाणी लहान मुलांना मनोरंजनाचे सर्व साहित्य, व्यावसायिक दुकानं, हॉटेल्स व इतर मनोरंजनात्मक साहित्य घेऊन व्यापारी येत असल्याने लाखोंच्या संख्येने सर्वधर्मीय भाविक येथे येतात। त्यामुळे महसूल प्रशासनाकडून यात्रा नियोजनाप्रमाणे येथे सर्व सुविधा पुरविण्यात येतात। तहसीलदार अभिजित जगताप यांच्यासह बैठकीत मुख्य अधिकारी विवेक कांदे, पोलीस उपनिरीक्षक शरद घोडके, नायब तहसीलदार कैलास जेठे, नायब तहसीलदार सूर्यवंशी मॅडम, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेश माचेवार, म.रा. विद्युत, म.से. राहुल शेंडे, आरोग्य विभागाचे डॉक्टर आंबेकर, वन विभागाचे वनपाल M.N. कोत्तुलवार, सज्जादा नशीन, सजिदुल्ला जगीरदार, मुजावर बाबर अहमद, फकीर मोहम्मद, सार्वजनिक बांधकामचे K.S. राठोड, H.G. मुखेडकर, महसूल सहाय्यक C.P. बाबर शेख, अकबरभाई, ताहेरभाई, ठेकेदार BSNLचे जावेदभाई यांचे सर्व पत्रकार मान्यवर उपस्थित होते। या सर्वांनी बैठकीनंतर बाबा सोनापीर दरगाह येथे जाऊन भाविकांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची पाहणी करून तहसीलदार अभिजित जगताप यांनी योग्य त्या सूचना देत उरूस महोत्सव आनंदात साजरा करावा असे आवाहन केले। मुजावर बाबर अहमद, फकीर मोहम्मद यांच्याकडून आलेल्या सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आलाय। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अनिल बंगाळे, नांदेड। या उरूसाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आणि यावर्षी जरी छोट्या मोठ्या प्रमाणात होत असला तरी पुढच्या वर्षी हा खूप मोठ्या जोमाने आपण सर्वांनी साजरा करूया। त्याच्यामध्ये सर्वच लोक, सर्व धर्मीय लोक कशा पद्धतीने एकत्र येतील आणि आपल्या माहूरमधून सर्व धर्मसमभावाचा संदेश चांगल्या रीतीने जायला पाहिजे, जेणेकरून माहूरमधील पर्यटनाला वेगळ्या पद्धतीने सुद्धा चालना मिळेल। पर्यटन विभाग पर्यटनावरती बसलेलं आपलं शहर आहे, आपला तालुका आहे। या पर्यटनाच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते म्हणजे बाहेरून येणाऱ्या नागरिकांना इथं आल्यानंतर सुखसोयी सुविधा या विनासायास मिळायला पाहिजे। त्यामध्ये स्वच्छता आलं, पाणी आलं, राहणं आलं। त्या काळामध्ये या माध्यमातून सर्व सांगतो की होणार नाही या दृष्टीने त्यांनी आपले दर ठेवावे आणि जेवणाचे दर असतील, हॉटेल्समध्ये दर असतील राहण्याचे, ते अफोर्डेबल असावेत आणि योग्य असावेत। त्याच्यामध्ये कुणीही भाविकांची पिळवणूक होणार नाही याची खात्री करा। तरी सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि आपली आजची बैठक संपलेली आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।